नमस्कार, मी सौरभ कोरटकर, माझ्यासोबत आहेत मी निखिला। संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील 8 आरोपींवर मकोका लावण्यात आलेला आहे। सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, विष्णू चाटेवर मकोका लावण्यात आलाय। प्रतीक घुले, महेश केदार, कृष्णा आंधळेवर देखील मकोका लावण्यात आलाय। तर जयराम चाटे, सिद्धार्थ सोनावणे यांच्यावर देखील मकोका लावण्यात आलाय। एकूण 8 आरोपी आहेत, त्या सगळ्यांवर मकोका लावण्यात आलेला आहे। वाल्मिक कराड हा हत्या प्रकरणामधला आरोपी नाही, त्यामुळे कराडवर आता मकोका लावण्यात आलेला नाही। अंडरवर्ल्डचं कंबरडं मोडण्यासाठी मकोका कायदा हा अस्तित्वात आला होता। संघटित गुन्हेगारी विरोधातला एक महत्त्वाचा कायदा आहे। तर कोणाकोणावर मकोका लावण्यात आलाय त्यांची नावं आपण पाहतोय। सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, विष्णू चाटे, प्रतीक घुले, कृष्णा आंधळे, सिद्धार्थ सोनावणे, जयराम चाटे, महेश केदार यांच्यावर मकोका लावण्यात आलेला आहे। परत एकदा नावं पाहूयात। सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, विष्णू चाटे, प्रतीक घुले, कृष्णा आंधळे, सिद्धार्थ सोनवणे, जयराम चाटे आणि महेश केदार या 8 जणांवर मकोका लावण्यात आला। यातला कृष्णा आंधळे अजून फरार आहे। तर विष्णू चाटे याला आता कोर्टामध्ये हजर केलं जात आहे। आता ही दृश्य आपण पाहतो। बीड प्रकरणामधील 8 आरोपींवर मकोका लावण्यात आलेला आहे आणि विष्णू चाटेला केस कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला आहे। ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। विष्णू चाटेला काल अटक करण्यात आली, त्याला आज कोर्टामध्ये हजर केलं जात आहे। तर धाराशिव, वाशिम मध्ये जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे। संतोष देशमुख यांना न्याय द्या असं म्हणत संतोष देशमुख यांचे कुटुंबीय देखील या मोर्चामध्ये सहभागी झाले। त्यामुळे धाराशिव आणि वाशिममध्ये एकीकडे संतोष देशमुखांना न्याय मिळण्याच्या मागणीसाठी जन आक्रोश मोर्चा सुरू असतानाच 8 आरोपींवर मकोका लावण्यात आलाय। संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी हा मकोका कायदा लावला जातो आणि या प्रकरणात ही गँगच परळीमध्ये अस्तित्वात होती आणि अनेक गुन्हेगारीच्या घटना या गँगने केला असल्याचा आरोप देखील होत होता। आमची एकच मागणी आहे की आरोपींनाही कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे आणि माझ्या वडिलांना न्याय हा मिळालाच पाहिजे। मात्र कुठेतरी तपासातील म्हणा किंवा पोलिसांची सकारात्मक कारवाई पाहायला मिळते। ज्या पद्धतीने बीड जिल्ह्यात संघटित गुन्हेगारी होती त्याचं एक पाऊल आपल्याला म्हणता येईल का? हो, कारण की जर आपल्याला न्याय मिळाला आणि आरोपींना जर कठोरात कठोर शिक्षा झाली तर जे पुढील गुन्हे होतील त्यांना, म्हणजे जे गुन्हे करणारे असतील त्यांना सुद्धा विचार पडेल की मागच्या वेळेस ही कठोर शिक्षा झाली आणि ते गुन्हा करण्याच्या आधी थोडा विचार करतील काही गुन्हा केला पाहिजे किंवा नाही म्हणून। धाराशिवमध्ये मोर्चाला सुरुवात झालेली आहे। जरांगे पाटील या मोर्चात सहभागी आहेत, परंतु आताची सर्वात मोठी बातमी म्हणजे जे हत्या प्रकरणातील आरोपी आहेत त्या सर्वांना मोक्का लावण्यात आलेला आहे। पण बीडच्या मी म्हणलोच ना मागच तुम्हाला, हे मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे कुटुंबाला आणि अधिवेशनात सुद्धा की सगळ्या आरोपींना मोका लावण्यात येणार, अंडर ट्रायल चालवली जाणार, सगळ्यांना फासावर लटकवलं जाणार, कोणालाही सोडलं जाणार नाही। आमचं फक्त मुख्यमंत्र्याकडे आणखीन एक प्रामाणिक मत की जे राज्यात हे नेटवर्क आहे ना याचं गुंडगिरीचं, त्या धनंजय मुंडे यांनी पसरलेलं, याचा नायनाट करा। हे बलात्कार करतात, हे दरोडे टाकतात, हे खुन करायला लागलेत, हे हत्याचा प्रयत्न करायला लागलेत, सरकारी काही पण वर पडून खातात, कोणाचा विमा पण खाणार, कोणाच्या जमिनी, कोणाचे प्लॉट, म्हणजे अनेक तक्रारी यायला लागल्यात। आता अंतरवाली सुद्धा परळीपासून ते मुंबईपर्यंतच्या तक्रारी यायला लागल्या। ही जी परिस्थिती चालली ना याच्यामुळं देवेंद्र फडणवीसांनी ही साखळी पूर्ण, त्या खंडणी आणि खून करणारे हे दोन्ही एकच आरोपी आहेत। ही जी साखळी आहे ना ही 302 मध्ये सगळी घालायची। आता जे आरोपी आहेत सगळे खंडणीतले ते 302 मध्ये टाकणं गरजेचं आहे आणि ते मुख्यमंत्री टाकतील। मी त्यावेळेस काय सांगितलं होतं, आम्हाला अशा अपेक्षा आहे, मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून तर मराठी शांत आहेत ना, म्हणून शांत आहेत। हे सगळे मध्ये जाऊ द्या। आता ही राज्यात जेवढी साखळी जवळपास हे 2, 4, 4, 500 भरू शकते। आंदोलन करणारे जे आहेत ना टोळी, धनंजय मुंडेंनी जी संघटित गुन्हेगारी करणारी टोळी पाठवली ना आंदोलन करायला, ही पण तपासा एकदा। ही लाभार्थी टोळी सुद्धा सगळी, हे सगळे आरोपी होऊ शकते, यांनाही सोडू नका आणि परभणीच्या मॅटरला सुद्धा न्याय द्या। सर, बीड हत्या प्रकरणाचे जे देशमुख कुटुंब आहे ते वारंवार मागणी करतात, पोलीस काय तपास करतात हे आम्हाला माहिती देत नाही। मी तुम्हाला तेच सांगतो, एवढं पोलीस का लपवतायत? मी सुद्धा सकाळी जो व्हिडिओ बघितला, पोलीस का लपवतायत? काय लपवण्यासारखं काय आहे? बाबा ही चौकशी झाली, हे मिळालं, हे मिळालं, हे मिळालं, याचा अर्थ तुम्हाला काहीतरी लपवायचं आहे सगळ्यांपासून। संशयाची परिस्थिती पोलीस का निर्माण करतायत हेच कळत नाही मला। मुख्यमंत्री असे म्हणजे वारंवार उद्धव ठाकरे यांची विरोध आहेत आणि मुख्यमंत्री
असं देखील म्हटलं की उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीये, 2014 पर्यंत मला तो अनुभव आलाय असं देखील ते म्हणतात. काय 2019 पासून ते 2024 पर्यंत मुख्यमंत्री असं म्हणतात की उद्धव ठाकरे वारंवार भेट घेतात. ते उद्धव ठाकरे आमचे शत्रू प्रशासनाला दुसरा पर्याय नव्हता. सगळ्यांचं स्टेटमेंट होतं महाविकास म्हणजे आगामी निवडणुका सर्व स्वबळावर लढणार. महाविकास आघाडीमध्ये काही विदुष्ट येत आहे का? अजिबात नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत माझे विधान आहे. तुम्ही गैरसमज करून काल फडणवीस साहेब बोलले, पाटील साहेब बोलले, स्टेटमेंट आहे. उद्धव ठाकरे दादा आम्ही भाषण बोल, मला माहिती आहे मोका लागला. आता नाही, माननीय मुख्यमंत्र्यांनी हाऊस मध्ये जाहीर केलं ना, मोका लावला. ह्याच्यात नाविन्य व्यक्तिगत नातीसंबंधी कायम असतात. कोरडी आणि बीड प्रकरणामध्ये अजूनही सरकार ऍक्शन घेत नाहीत का? काय वाटतं तुम्हाला? सरकारचं काम चालू आहे. आताच मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की आम्ही त्यांच्यासारखे रिकाम टेकडे नाही. यावर काय बोलता? तर बीड प्रकरणातल्या 8 आरोपींवर मकोका लावण्यात आलाय. माहिती मोका लागला. दादा आम्ही भाषण बोल, मला माहिती आहे मोका लागला. आता नाही, माननीय मुख्यमंत्र्यांनी हाऊस मध्ये जाहीर केलं ना, मोका लावला. ह्याच्यात नाविन्य काय? मोका लागणारच आहे. अजून बऱ्याच लोकांवर मोका लागणार. आता शिक थोडे झाले. चला स्वागत म्हणजे काय हो, ऑलरेडी डन. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं, साहेब बोलले होते, त्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला. बीडची दहशत संपली पाहिजे असं माझं ही सुरुवात बीडची आहे. दहशत नाही. बीड जिल्ह्याला बदनाम करू नका. नाही, ज्या लोकांची हे दहशत होती. फक्त परळीची दहशत आहे. चला आगे बढो. सांगतो ना, वेगवेगळे पॅटर्न सांगतो. नाही, ही आवश्यकता होती. उशीर का केला? मोका लावायची मागणी पहिल्या दिवशीच व्हायला पाहिजे होती. मोका लागायला पाहिजे होता. पण सरकार आणि आत्ताही ज्या पद्धतीनं मुख्य आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी सूत्रधार जो आहे, या खुनाचा षडयंत्र रचणारा, त्याला अद्याप कुठे मोका लागला आहे? त्याला ज्यावेळेस मोका लागेल, त्याच्यावर 302चा गुन्हा दाखल होईल, त्यावेळेस या प्रकरणाच्या पूर्णतः लोकांना समाधान होईल. परंतु अद्याप तशी कुठलीच भूमिका दिसत नाही. कारण जो आरोपी खंडणीमध्ये आता अटक केलेला आहे, वाल्मिक, त्याला जर मोका लावला आणि खुनामध्ये जर अटक केली तर अनेक खुनांचा उलगडा होऊ शकतो. जे काही बीडमध्ये बिहारच्या पद्धतीनं काम सुरू आहे, बीडला बिहार म्हणायची जी परिस्थिती निर्माण झाली आहे, यामध्ये वाल्मिक कराडवरच तुम्हाला सूत्रधार म्हणून या चौकशीचा फोकस असायला पाहिजे. पण ते दिसत नाही. हे दुर्दैवानं सांगावं लागतं. काय महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होणार का? कसं बघता? आम्ही ते स्टेटमेंट ऐकलेलं आहे. आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींच्या जवळ आम्ही चर्चा करू आता पुढे काय करायचं ते. पण त्यावर काय एकदम उत्तर दिलं पाहिजे किंवा टिप्पणी केली पाहिजे असं मला वाटत नाही. काय सांगाल, आरोपी जे आहेत त्यांना मोका जो आहे तो मोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. मोठी कारवाई आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील सभागृहात सांगितलेलं होतं. मला एक सांगायचंय, हे झालं तुमचं कारवाईचं, पण ती जो तुमचा 7वा आरोपी आहे तो तुम्हाला सापडलेला नाहीये. आणि जे वाल्मिकी कराड आहेत ते सरेंडर करतात. गृह खात्याने त्यांना पकडलेलं नाही. अरे हे फेल्युअर आहे गृहमंत्र्याचं. नवरदेवाची वरात असल्यासारखं तो वाल्मिकी पोलीस स्टेशनला येतो. करतं काय गृह खातं? आणि कशाचं तुम्ही सांत्वन आम्ही करतो? काही करत नाहीयेत. सोमनाथ सूर्यवंशी दादाच्या कुटुंबाला परभणीचा न्याय मिळत नाहीये. तुम्ही त्याच्यावर काही आम्हाला एक्सप्लेन करत नाहीत. मुलगी स्वतः संतोष देशमुखांचे म्हणतायत की आम्हाला काय तपास लागलाय त्याची माहिती मिळत नाही. तुम्ही एवढेच कर्तबगार असाल तर हे कुटुंब आज रस्त्यावर काय याचा विचार करण्याची गरज देवेंद्रजींना आणि या सरकारला आहे. चांगली गोष्ट आहे. तरीही लोकांची अशी भावना आहे की मुख्य आरोपी बाहेर आहेत. मोका लावण्यासारखीच केस आहे. जनतेचा दबाव इतका प्रचंड होता की पोलीस प्रशासनाला दुसरा पर्याय नव्हता. फार मोठं प्रकरण आहे. माझी चिंता ही आहे की पक्ष जात याकडे पलीकडे जाऊन याकडे बघितलं पाहिजे. हे जे खंडणीचे प्रकार चाललेले आहेत महाराष्ट्रामध्ये कोण गुंतवणूक करेल? जर या अशा खंडणीच्या प्रकाराला राजाश्रय असेल आणि सरकारच्या आशीर्वादाने सगळे प्रकार चालले असतील तर आपण काय मेसेज देतोय? ही सगळी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांची जबाबदारी आहे
की त्यांनी महाराष्ट्रातले खंडणीखोर ज्या ज्या ठिकाणी असतील सगळ्यांना मोडून काढलं पाहिजे आणि सरकार कडक भूमिका घेणार हे दिसलं पाहिजे. आज त्या ठिकाणी जी एका व्यक्तीची हत्या झालेली आहे हे इतकं गंभीर प्रकरण आहे आणि सरकार ते दडपण्याचा प्रयत्न करतं. धनंजय भाऊ काय सांगणार, सर्व आरोपीवर मोक्का लावण्यात आलेला आहे. सगळ्या आरोपीवर मोका लावण्याची घोषणा तर मुख्यमंत्री साहेबांना केली होती, त्याप्रमाणे त्यांनी मोका लावला आहे. आणि खंडणी ते खून प्रकरण हे सगळं कट कारस्थान आहे. त्यातल्या सगळ्या आरोपीला भावाचे हत्यारे म्हणून 302 या गुन्ह्यामध्ये घेण्याची आमची मागणी आहे प्रमुख. आणि ते घेऊन त्यांना पुढील शिक्षा झाली पाहिजे, त्यांना फाशी झाली पाहिजे अशी देशमुख कुटुंबीयच नव्हे तर सगळ्या राज्याची मागणी आहे. मोक्का लावण्यात आलाय. वाल्मिक कराडचं नाव वारंवार येते, वाल्मिक कराडवर देखील मोक्का लावा असं म्हणतात. सगळ्यांवरच लागला पाहिजे. संघटित गुन्हेगारी आहे ही, आमची मागणी आहे. सगळ्यांवर मोका लागला पाहिजे, सगळ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. काय वाटतं, गुन्हा दाखल झालेला आहे, काय भावना, अपेक्षा आहे? आणखी अपेक्षा आहे सगळ्यांना फाशीपर्यंत नेऊपर्यंत आपल्याला थांबायचं नाही आहे. आपल्याला त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, त्याकरिता आपण न्याय मागतोय. तर बीड हत्या प्रकरणामध्ये सर्व आरोपींवर मकोका लावण्यात आलेला आहे. एकीकडे आपण पाहतो की विष्णू चाटेला केज कोर्टामध्ये हजर करण्यात आले, तर आणखी यामध्ये घडामोड म्हणजे 8 आरोपींवर मकोका लावण्यात आला. आणि दुसरीकडे आपण पाहतो की धाराशिव वाशिममध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे. तर मकोका लावण्यात आलाय. त्यांची नावं आहेत विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदार, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे अशा 8 आरोपींवर मकोका लावण्यात आलाय. यातला कृष्णा आंधळे अजूनही पोलिसांच्या तावडीत सापडलेला नाहीये, फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.